राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांच्या घरी भक्तिभाव, पारंपरिक रीतिरिवाज व उत्साहात गणेशोत्सव. करंजाडे गावचे सरपंच मंगेश शेलार यांच्या वडिलांपासून घरी गणेशोत्सव परंपरा असून याही वर्षी 7 दिवसाचा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात, पारंपरिक रीतिरिवाजात गणपती बाप्पाचे सरपंच मंगेश शेलार यांच्या घरी ढोल ताशाच्या गजरात आगमन झालेले आहे. राजकीय सामाजिक कार्यात वावरताना सद्गुरू आचरणात असलेले मंगेश शेलार यांचा संयम हा वेळोवेळी कामाला येत आहे. सोबत कर्तृत्वाची जोड. यामुळे करंजाडे शहरातील अनेक प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून सोडवताना त्यांना आनंद होत आहेच. त्यासोबत उद्घाटन झालेली उर्वरित कामे मार्गी लावण्याचा त्यांचा मानस आहे. घरातील प्रसन्न वातावरण लक्ष वेधून घेत तसेच घरी येणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाहुणचार, गणेशाचे दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ कुटुंबातून सदस्यांकडून सुंदर आयोजन केले जात आहे. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, करंजाडे, पनवेल. नमस्कार. गणेश उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तसेच करंजाडेमध्येही मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. मी माझ्या करंजाडे वासी सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो. नक्कीच गणेश आमच्या करंजाडेमध्ये थाटामाटा सर्व साजरा केला जातो. माझ्या घरी 7 दिवसाचा उत्सव आहे. तर मी सर्व करंजाडे नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी दर्शनासाठी यावा. एकूणच किती वर्षापासूनचा भक्तिभाव आपल्या घरी गणेशाचा असतो आणि कशा प्रकारची सेवा आपल्या घरी गणेशाची? नक्कीच म्हणजे माझ्या वडिलांच्या पहिल्या आधीपासूनही गणेश उत्सव आम्ही साजरा केला जातो. नक्कीच गणेश उत्सव म्हणजे घरात प्रसन्नपणा वाटते आणि मी गणेशाला विनंती नेहमी करत असतो की करंजाडे माझ्या सर्व नागरिकांना सुख समाधान दे. नक्कीच तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा मी सरपंच निवडून आलो त्या टायमाला गणेशाने मागणं केलेलं होतं की करंजाड्यामध्ये सर्व सुख सुविधा होते, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तुम्ही आताही बघितलं असं करंजाड्यामध्ये संपूर्ण 24 तास पाणी आहे, रोडही झालेले आहे, गार्डनही आता 2 झालेले आहे. गणेशांनी खरं आमची सर्व मागणी पूर्ण केलेली आहे आणि करंजाडे एक स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित झालेलं आहे. आपलं व्यक्तिमत्व हे सद्गुरू आचरणातलं दिसतं आणि कशा प्रकारे ह्या सद्गुरू आचरणाचा आपल्याला राजकीय जीवनात किंवा सामाजिक जीवनात फायदा? नक्कीच आम्हाला सर्वांना काय सर्व सुखी, जनता सुखी तर आपण सुखी. त्या अनुषंगाने मला करंजाडी सर्व नागरिक सुखी पाहिजे, त्या अनुषंगाने मी सुखी. आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करतो दर्शनी भागातच गणेशाचं प्रत्येकाला दर्शन होतं. म्हणजे प्रत्येक दिवशी घरामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला गणेशाचं दर्शन होतं. काय याच्या पाठीमागची भावना? वर्षभर आपल्या घरात गणेशाचं एक दर्शन प्रत्येकाला मिळतं. नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती कुठलीही पूजा करताना पहिले गणेशाची पूजा केली जाते. त्या अनुषंगाने आपल्या प्रवेशद्वारामध्ये मी गणेशाची पहिली स्थापना केली. मग येताना गणेशाचं दर्शन झालं पाहिजे आणि जाताना गणेशाचं दर्शन झालं. त्या अनुषंगाने आम्ही गणेशाची स्थापना केली. गणेशाकडं करंजाड्या वासियांच्या दृष्टीनं काय मागा? नक्कीच गणेशाकडे माझं मागणं होतं, ते मागणं पूर्णही झालेलं आहे. रोड झाले, लाईट झालेलं आहे. ब्रिजचा थोडासा विषय तोही लवकरच सॉल्व्ह होणार आहे. आमदार महेश बालदी साहेब तसे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने ब्रिजचाही लवकरात लवकर काम सुरुवात करणार आहे. तसेच अनेक आता गार्डनचाही तुम्ही बघितलं असेल, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही गार्डनचंही काम सुरुवात केलेलं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तोही रोड गार्डनचं काम संपूर्ण होणार आहे. जे अनेक आम्ही जी बोललेलो होतो करंजाड्याचा विकास करू, त्या अनुषंगाने करंजाड्याचा विकास तुम्ही बघितला असेल आता भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायत मार्फत होत आहे. राजकीय सामाजिक जीवनात वाटचाल करताना कौटुंबिक पाठबळ कशा प्रकारचं लागतं? नक्कीच माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो, काकांचा असतो, तसं आमदार साहेबांचा यांचा पाठबळ माझ्या पाठीशी नेहमी असतो.